आज आम्ही एका अशा ठिकाणी चाललो आहे ना, जे प्लेस मुंबईमधल्या लोकांना माहीत असेल मे बी, बहुतेक लोकांना, पण काही लोकांना माहीत नाही आणि मुंबई बाहेरच्या लोकांना तर बिलकुलच माहीत नसेल. तर अशा प्लेसवर चाललो. सो तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्हाला एक इंटरेस्टिंग प्लेस आज दाखवते. तर सगळ्यात इम्पॉर्टंट, इथे जाण्यासाठी आपल्याला तिकीट घ्यावी लागते. तर पर पर्सन तिकीट जी आहे ना ती 100 रुपीज आहे. ती सगळ्यात आधी मी काढून घेतली, कारण त्या प्लेसवर पोहोचण्यासाठी ना जेटीचाच वापर करावा लागतो. ते इम्पॉर्टंट आहे. बाय रोड पण जाऊ शकता, बट ते खूप लांब होतं, त्यामुळे तुम्ही जेटीने लगेचच्या लगेच पोहोचू शकता. या ठिकाणाला तुम्ही कधी भेट दिली आहे का? हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि मला नक्की सांगा. मुंबईमध्ये असलेले हे ठिकाण भारताच्या बाहेर गेल्याचं फील देतं. सो खूपच छान असं हे प्लेस आहे. हॅलो गाईज, तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आम्ही आलो आहोत पॅगोडाला, जे की बोरीवली गोराईमध्ये आहे. आणि ह्या लोकांना बघायचं होतं, तर त्यासाठी म्हटलं की जाऊया आज. आणि अपर्णा आली की मला टेन्शन नसतं, कारण माझ्या सगळ्या मावशी आल्या ना की मला कामामध्ये हेल्प करतात, त्यामुळे मला काहीही काम करायचं नसतं, फक्त फिरायचं असतं. तर संकेतला वगैरे डबा वगैरे दिला आणि म्हटलं आता फिरायला जाऊया. 6 वाजता बंद होणार आहे, सो फटाफट आम्हाला जावं लागेल आतमध्ये. चालावं लागतं आम्हाला इथून. जेटीपासून ते खूप दूर आहे. इकडे असं आपण भेटेल आंबा वगैरे काय काय. गावाला आल्याची फिलिंग येते ना अपर्णा. गावच आहे ते, एकदम गावाला आल्यासारखं वाटतंय है ना. यांचा गोंधळ आहे, फास्ट फास्ट काय फास्ट फास्ट काय गोंधळ यांचा नुसता. जावा जावा पुढे जावा, एकदाची जावा. हे इथे काय काय खायला वगैरे आहे. त्याच्यामध्ये प्लेन कुरकुरे, हे प्लेन वेफर्स कुठे दिसतात काय बघ. माझाच उपवास आहे ना त्यामुळे. प्लेन वेफर्स नाही, प्लेन उपवासासाठी ते वेफर्स नाहीत का? उपवास आहे की आहे तो काय पेपर पाहिजे उपवासाचं. हा हे काय उपास नाही ते काय दिसत नाही काका, द्या की. आता तुम्ही चष्मा घातला, मी चष्मा घातला. मी गॉगल घातलाय हो. मी चष्मा घातलाय. दोन द्या, दोन प्लीज. हे तुम्हाला पाहिजे आहेत का? हे पाहिजे असेल तर घ्या. काय ग मस्त मस्त की फस्त माझ्या बहिणी सगळं. स्तूप आहे आय थिंक ते ना, म्यानमार स्टाईलमध्ये आहे. हो काय सुंदर आहेत ना. मस्तच आहेत. वेगवेगळ्या प्रत्येक कलरची वेगवेगळी आहेत ना. हे बघ, हो तू कॉलेजचे बघा मित्र आहे का? तो बोलावलं असते का येता पासून. चल हट हट हट. एकदा माहिती आहे नॅशनल पार्कला गेलो, तिकडे पाठी लागलेली आमच्या, माहिती आहे काय? नॅशनल पार्कला गेलेलो ना, तिकडे यार कुत्रे मागे लागले. इंडियासारखं बांधकाम नाही, म्यानमार थायलंड. वाव क्या बात आहे. म्यानमारचंच आहे ते. चला पुढे. वाव अमेझिंग. चिव कसं वाटतंय यार? किती सुंदर वाटतंय. पहिल्यांदा आलात ना तुम्ही इथे? हो.
तुम्ही हो पण मस्त बोलता सगळेजण एकत्र, ते मला आवडतं. हो गाईज, आम्ही पोचलो आता पॅगोडाला. इतकं सुंदर बांधकाम आहे आणि तुम्ही बहुतेक व्हिडिओजमध्ये बघितला असाल, त्यामुळे हे काही मला दाखवायचं एवढं नाही आहे, कारण हे म्यानमारचं आहे आणि किती सुंदर छोटे छोटे म्यानमारच्या लोकांनी बनवलेलं आहे. म्हणजे म्यानमारचे जे आहेत ते हे आहेत आणि किती छोटे छोटे सुंदर बांधकाम केलं आहे बघा याच्यामध्ये. किती छान वाटतंय बघून. मेरे साथी हाती इसका साथी ना, काय म्हणतेस तू? नाही, इथे उभं राहिल्यावर सगळीकडे बघितल्यावर वाटतं की मुंबई नाहीच आहे, इकडे पूर्ण गावच असं वाटतं. पण काय करणं, मुंबईच आहे. ही रियालिटी आहे. दिस इज रिअलिटी. खूप छान. आरू, तू खुश फ्रेश झाली? वातावरण आहे. वाव. मज्जा आहे. मज्जा. गुजराती लोक इकडे फिरायला आले, म्हणजे गुजरातची माणसं इकडे फिरायला आलेत. इथे बघण्यासारखं हेच आहे, म्हणजे इथे कसं आहे आणि शांतता वाटते बघा, आहे ना? एकदम शांत वातावरण. वाटत नाही मुंबईतलं खरं बरोबर सांगता. काय सांगतोस? खरंच सांगते. माझं लग्न झालं ना, आमचं म्हणजे संकेतचं आणि माझं जेव्हा लग्न झालं ना, माझं म्हणजे संकेतचं आणि माझं, त्यानंतर आम्ही इकडे आलो होतो मस्त फिरायला. छान. किती छान छान आहे. म्यानमारला जा. अरे हिंदीत लिहिलेला, हिंदी संस्कृतमध्ये. अच्छा, हे ना, हे सगळं ते असं सगळं लिहिलेलं आहे ते. किती सुंदर गोष्टी लिहिलेल्या आहेत. अरे मराठीत पण लिहिलं आहे बघ, तुला मराठी कळणार नाही पण ना. कळतं मराठी. कळतं? नमन करेल वंदन करूया धर्माला, करेल धर्म कल्याण, करतो रक्षा सर्वदा धर्म महाबलवान. वाव, कोणी शिकवलं काय? मराठी? मला मराठी येते, गुजरातमध्ये राहून गुजराती शिकतेस आणि मराठी पण तरी पण येते. मी मराठी येते. पण मराठी कोणी शिकवली चिव तुला? मराठी हिंदी सारखं तर असतं वाचायला. पळ आणि इल्ल मध्ये फरक असतो माहिती आहे ना, ते समजतं का काय? फरक तर समजतोच ना, शेवटी मराठी आहे. इथं बघ, तिकडे व्हील बघ, कुठे? व्हील ऑफ धर्मा. धर्मा. ओ, व्हील ऑफ धर्मा. धम्मा धम्मा धर्म नाही. हो, किती सुंदर आहे ना यार, किती मस्त वाटतं यार इथे आल्यावर, अतिशय अप्रतिम वाटतं. हा, ते वरती आहे, ते वाचता येते ना, हे वाचता येते, हे सगळ्या घंटा. हे संदेश लिहिलेले आहे, संदेश. पूर्ण हे जे आहे ना, हे जे स्तूप आहे ना, त्याला सगळं लिहिलेलं आहे. दमायला झालं ना पण फार दमलो आम्ही, भरपूर दमलो. तर भारीच आहे ना अपर्णा. अपर्णा, तुला असं नवीन नवीन ठिकाणं बघायला मिळत आहेत मुंबईमध्ये येऊन, कसं आणि वाटतं? मला खूप आवडतं असं फिरायला. काय सांगतेस, अपर्णा असं बोलू शकते म्हणजे आम्हाला खरंच कमाल वाटते, ऐकून जरा बरं वाटतं. आणि मला मुंबईला हे- आल्यानंतर फिरायलाच हवं ना, नाही तर हो, काय. आणि मला हे बरं वाटतं की मुंबईला कोण आला की मला मदत करतो. त्यामुळे मला कसं, मला फिरायचा मग चेव येते. सुंदर आहे. वाव. फिरलेच आहे मी मुंबईमध्ये. पण हे नवीन इकडे बघतेस ना. नवीन आहे. वाव. स्टे हायड्रेटेड. मगाशी ते लोक बघितलंस ना, ते लोक होते ते हां, आपल्या पुढे पुढे काढत होते हां फोटो. आपण दुसऱ्यांना दिली होती ना जागा, मग पुढे पुढे करत असतील, मग आपण पण तेच करायचं. सिम्पल. आपण टॉपवर आलो, गायब. पर्यायच नाही राहिला त्यांच्याकडे, गायब झाले. असंच असतं, टिट फॉर टॅट करायचं. तेच ना, नेहमी चांगलं बनवून काय वाटतं. नाही नाही, कुछ नाही. हे आहेत ते म्यानमारचे कोणतरी आहेत ते. म्यानमारचे कोणतरी आहेत. इट्स लोटस. एकच आहे कळा. तिकडे पण आहे. कुठे आहे? एकच कळा आहे. वा, एक कळा आहे. आरू आणि चिऊ मधला बचपन जागा झालाय. वा, सिसॉ. ऑटोमॅटिक चिऊ खाली जातच नाही. अरे यार, सरळ पकड नाही तर पडी येता बोल. आता राहू, ये आता उभ्याच राहू. चिऊची मम्मी हसते. चिऊ जा खाली, आरू खाली जा, दाखतो.
कळशीत पाठ गती अपर्णा दोघे जण फुल काढू. बस ऐ बापरे, माणसं काय काय करतात फोटोसाठी फुलं आणि करतात. हे बघ, होय तुम्ही फुल आणलं तिकडून. आता झालं सत्यानाश. ओ शिट, आता ओरडले तर. ओरडले ओ बाबा, मेरा नाम तुम लोग बोल रहे हो क्या है ये. या या आपने तो भेजा ना हमें. हाँ, क्या बोलती तू. कुछ नहीं बोलती मैं. मी माझ्यासोबत लावलाय. चिऊचे आता फोटो काढायचे ते. अरे लावली चिऊची मम्मी आणि आरूने फुलं लावली आहेत जी चोरून आणली फोटो काढण्यासाठी. नाही, फुलं आणली मी आणि त्याचा वापर ही लोक करतात. तसंच पाहिजे, तुला कशाला द्यायला पाहिजे. मी आणले, मला द्यायलाच पाहिजेत ना. जरुरी आहे. जरुरी आहे. क्युटी आहेस. थँक्यू. बॉटल आरूला घ्यायला लागणार आहे. चला गाईज, आता काय आहे ते काय सुद्धा नाही. काय सुद्धा नाही. किती मस्त वाटतं, एकदम सायलेंट पीस. दे इकडे बॉटल तुम्हाला जर ही बॉटल मुंबई सारख्या शहरामध्ये पीस पाहिजे, तुम्ही इकडे येऊ शकतात. काय बोललीस. मुंबई सारख्या शहरामध्ये एकदम शांत जागा हवी असेल ना, तुम्ही इकडे नक्की विजिट करा. काय बोलणार आपण. बॉटल सगळ्या सांभाळते. बॉटल घेणे, बॉटल टाकणे डस्टबिन मध्ये, हे सगळं काम अपर्णाचं आहे. वा, छान सुंदर. आय थिंक यांनी बांधलंय ते. आय थिंक यांनी बांधलंय. अपर्णा काहीतरी म्हणते आम्हाला. थँक्यू. तुला थँक्यू बोलते कारण तू आम्हाला इकडे फिरायला घेऊन आलीस. ओ नाचा. ये नाचो 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 नाचो. ओके, तुमचा अवतार झालेला आहे कारण आम्ही फिरून फिरून थकलो. माझा तर चेहरा बघू शकत नाही तुम्ही. माझं चांगलंच आहे अजून पण. हां, तर आता आपला व्लॉग आता आपण संपवतोय. तर आपल्याला परतीचा प्रवास चालू झालेला आहे. तर आपला जेटी आम्हाला पकडायची आहे. 6:20 आहे, फक्त 2 मिनटं उरली आहेत आणि त्यामुळे आम्ही पळतोय सो वी आर पळतोय आणि आम्हाला भेटली का आम्ही निघणार आहोत. तर त्यासाठी हा व्लॉग आता आपला आजचा इथेच थांबूया. तोपर्यंत बाय, भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये.